केलं गेलं. सर्वप्रथम आपण बघितलं तर नितीनजी पाटील आपण त्यांना बघतोय, रवीजी राऊत आपण त्यांना बघतोय, हर्षदजी राऊत आपण त्यांना बघतोय, अजितजी राऊत, हेमंतजी राऊत आपण त्यांना बघतोय, परेशजी पाटील, सिद्धजी पाटील, जयजी पाटील, भूषणजी पाटील, अरविंदजी पाटील, तसेच संतोषजी पाटील आणि तुषारजी पाटील या स्पर्धेचे आपण आयोजक आपण बघतोय. आयोजक कमिटी आहे आणि त्याच्यानंतर या स्पर्धेकरता वारंवार जर कोणाचा सपोर्ट लाभत असेल तर अमेरिकेमधून आमचा ग्रुप आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो. अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याच्यामध्ये कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील, अश्विनजी गोंगे, त्याच्यानंतर मानसजी नाईक, तर त्याच्यानंतर आशिषजी कुसगावकर त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच करता जे काही टी शर्ट आहे ते आम्ही त्यांचे स्पॉन्सर सूर्यजी पाटील आणि तसेच मयूरजी पाटील या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बरेच काही आमचे स्पॉन्सर आहेत, आम्ही त्यांच्याकडे देखील नजर टाकणार आहोत. मैदान दरम्यान आमची ऑफिशियल पंचांची जोडी ताबा घेईल. एका साईडला आपण नितीनजी कदम मॅन फ्रॉम सफाळे आपण यांना बघतोय, ते मैदानादरम्यान जातील. त्यांच्या समवेत आमिर सर, ते देखील पालघरमधून बिलॉंग करतात, ते देखील मैदानाचा ताबा घेतील. आमच्या समवेत आज कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये DBNची टीम नारंगीगावचे सुपुत्र आपण बघणार आहोत. एका साईडला हर्ष असतील तर दुसऱ्या साईडला प्रोपरेटर प्रवीण पाटील आपण यांना बघतोय. तर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण आमच्या समवेत बघणार आहोत परेशजी पाटील यांना आणि त्यांच्या समवेत आज आम्ही कॉमेंट्री बॉक्स शेअर करणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये देखील हार्दिक किनी आपण यांना बघतोय. टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये त्यांचं देखील एक बरंच मोठं नाव आहे. आणि आमचे तिसरे टीबी अंपायर जर विचार केला तर विशालजी नाईक सर, नायगावमधील एक चांगलं सुंदर व्यक्तिमत्व, आपण त्यांना देखील बघणार आहोत. या स्पर्धेकरता अफाट मेहनत घेणारे आमचे सर्व ग्रामस्थ, त्यांच्या माध्यमातून देखील चांगला सपोर्ट लाभला जातो, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आमचा महिला मंडळ असेल साईड करता आपण लेफ्ट साईडला आपण बघतोय, त्यांच्या बाजून स्टॉल लगावले जात आहेत. नाश्त्याची जेवणाची सोय देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही जा तिकडे भेट द्या. तर आजचा गुरुवारचा दिवस, सर शुभ गुरुवार सर्वांना. रोज लाख इरादे बनते, रोज लाख इरादे बनकर टूट जाते, शिर्डी वही जाते जिने साई बाबा पुनाते. बोला ओम साईराम. आणि तसेच या स्पर्धेतून आम्ही सुरुवात करतोय. आजचा दुसरा दिवस आहे. दोन्ही संघांची आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे काही लेट प्रेक्षक आमच्या समोर जोडले जातात त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर ही पहिली मॅच असेल साईनाथ कोशिंबे त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा. कालचा दिवस जर कुठल्या संघाने गाजवला असेल तर तो माऊली 11 तलावपाड्याचा संघ होता. आजच्या दिवसामध्ये देखील तलावपाड्याचा संघ आहे. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. दिवस क्रमांक 2 ला इथून चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. पहिला बॉल फुल टॉस होता, त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आक्रमण, 2 धावसंख्येचा प्रयत्न आणि पहिल्या 2 धावा इथे पहिल्या बॉलवरती जोडण्यामध्ये यशस्वीरित्या दोन्ही फलंदाजांना इथून यश प्राप्त होतंय. तर टॉसची अपडेट अशी होती की साईनाथ कोशिंबे संघाचे एक आपल्याने जिंकला होता टॉस आणि त्याने सांगितलं की सर्वप्रथम आम्ही करणार बॅटिंग करत असताना इथून दोन्ही यांनी बॅटिंग होणार आहे. तर अक्षरशः इथून सकाळचं सत्र हवा इथून संत गतीने वाहते सध्या. तर ओव्हरचा पुढील बॉल बघितला, सोडून दिलाय. नितीश कदम सर आहेत त्यांच्यावरती, त्यांनी इथून डिसिजन सोपवले, पण नितीश कदम सर आपल्या जागेवरनं इथून आमच्या दिशेने वळतात. वाईटचा इथून इशारा आलाय, 22चा इथून इशाराला माफ करा. इथून असं वाटलं की वाईटचा इशारा आहे, पण त्याच्यानंतर त्यांनी दर्शवलं गेलं की शफल केलं गेलं. त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती देखील आम्ही स्मित हास्य बघितलं आणि एक इशारा जो होता 22चा इशारा. आणि इथून चांगल्या प्रकारची इथून अंपायरिंग आपण कालच्या दिवसामध्ये देखील बघितली, आजच्या दिवसामध्ये देखील बघितली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील आपण 5-5 ओव्हरच्या मॅचेस खेळवणार आहोत. कशा अनुषंगाने त्या कंप्लीट केल्या जातील त्याच्यावरती देखील नजर राहील. कारण की जर तुमचा सपोर्ट आमच्याकरता जर असेल तर सर्व वेळेवरती सर्व काही होतं मित्रांनो. वेळ फार महत्त्वपूर्ण असते. ओव्हरचा पुढील बॉल इथून आणखी एकदा चांगल्या पद्धतीचा चांगल्या सटीक ठिकाण्यावरती ठेवलाय. स्क्वेअर लेग पंचांकडे देखील अपील झाली, नितेश सरांकडे देखील अपील झाली, पण त्याच्यानंतर अपील तर झाली होती पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास नव्हता की याच्यामध्ये काय संपर्क झाला की काय. मॅच क्रमांक 2 असेल गावदेवी कनेर त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ बघणार आहोत. मकरध्वज दही सर. तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण देखील वेळेवरती उपस्थित राहायचे. तुमच्याकडे देखील आमचा कॉल असेल. इथं स्कोर कार्ड वरती नजर टाकूयात. 4 बॉलचा खेळ संपलाय, धाव फलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3च्या आकड्यावरती. प्रदीप आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्राईक एंडवरती. आतापर्यंत गोलंदाज योगेश यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. ओव्हरमधील आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल होता आणि इथून बघा क्लीन बोल्ड. या स्टॅनचा वेध फर्निचर इथून उद्ध्वस्त केलाय. पहिला गडीतून बाद होतोय.
थँक्यू डीजे. बॅटिंग करण्याकरता वन डाऊनच्या पोझिशनवरती बॅटर मैदानात इन झाले, दाखल झालेत साई माळी. आपण यांना बघणार आहोत बॅटिंग करण्याकरता. पण योगेश अक्षरशः इथून चांगल्या पद्धतीचा बॉल तो बघित होता आणि तो ॲक्शन रिप्ले देखील डीबीएनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इथून दाखवला जातोय. स्कोर कार्ड देखील चांगल्या प्रकारचे त्यांच्या माध्यमातून यूज केले जातात. जर तुम्ही या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपला फोन काढा, सबस्क्राईब करा. ओव्हरचा पुढील बॉल त्याला इथून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल टप्पा पडल्याच्या नंतर शरारत हरकत करणारा हा बॉल होता. पहिल्या ओव्हरची तून होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीखेरीज संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 3 धावा एका गड्याच्या बदल्यामध्ये. पंकज आहेत बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. वैयक्तिक पहिल्याच संघाकरता दुसरं षटक पंकज घेऊन आलेत. आजचा दिवस आपण दोन्ही एंडने खेळवणार आहोत. तर कशा अनुषंगाने इथून बॅटिंगचा फायदा होईल की इथून बॉलिंग साईड टीमला फायदा होईल, येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये इथून हवेचा काही इथून फरक पडणार नाहीये. पंकज यांचा पहिला बॉल इथून हवेमध्ये गेलाय आणि इथे रनआउटची संधी होती पण नॉन स्ट्राईक एंडवरती. चांगल्या प्रकारचा पहिलाच बॉल इथून पंकजाने तो डिलिव्हर केला आणि पहिल्या बॉलवरती इथून सिंगल धावी धाव फलकावरती जोडली जाईल. बॅटिंग पॉवर प्ले असेल तुमच्याकरता सेकंड किंवा थर्ड ओव्हरमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. जर तुम्ही नाही घेतलं तर ऑटोमॅटिकली ते फोर्थ ओव्हरमध्ये ते लागू होत आहे. या स्पर्धेचा तो नियम आहे. पहिली ओव्हर कंपल्सरी आपण बघणार आहोत पॉवर प्ले. त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड मध्ये तुम्ही तो बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. जर तुम्ही 2 ओव्हरमध्ये घेत नाही तर ऑटोमॅटिकली ते लागू होईल फोर्थ ओव्हरमध्ये. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा चांगला फटका सजवला आहे. काव कॉर्नरचा फिल्डर पुढे सरसावतोय, त्याच्या माध्यमातून मिसफील्ड चुकीतून झाली आहे आणि मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये इथून या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रमाकांतजी पाटील यांचे ते आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अरविंदजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय पुरुषोत्तमजी पाटील, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढेल आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो. धाव फलक फक्त आणि फक्त 8च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इकडे बाद झालाय. ओव्हर नंबर इथून 3 आपण बघतोय. मार्गस्थ 3 बॉलचा खेळ संपलाय. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ आणि काळ दर्शवेल. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये पंकजने चांगली गोलंदाजी केली आहे. आणखी एकदा बॉल बराच वेळ हवेमध्ये गेलाय पण असं वाटलं ते कॅच होईल पण खेळाडू थोडासा लेट स्टार्ट घेतल्यामुळे इथून बॉलपर्यंत काही पोहोचू शकले नाही. सिंगल धावीतून धाव फलकावरती जोडली जाईल. धाव फलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 9च्या आकड्यावरती. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण ट्रेलर बघितला, पिक्चर आणखी बाकी आहे मित्रांनो. अमेरिकन लँडिंग ग्रुपच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ माऊली तलावपाडा या संघाला 5,000 कॅश प्राइज दिलं जाईल ना, डॉलरच्या स्वरूपामध्ये नाही तर ते तुम्हाला रुपीजच्या माध्यमातून दिलं जाईल. अमेरिका म्हणलं तर सर्वप्रथम लोकांना डॉलर आठवतात. ओव्हरचा पुढील बॉल इथून चांगल्या पद्धतीचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. पंकज आपल्या टीम करता इथून योग्यरित्यातून बॉल हाताळतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन आतापर्यंत चांगल्या प्रकारे इथून त्यांनी पकडून ठेवली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, टप्पा पडल्याच्या नंतर बॉल खालच्या स्तरावरती राहिलाय. जे स्टंप्स आहेत त्याचा देखील खालती राहिला. सबमरीन डिलिव्हरी क्रिकेटच्या जगतामध्ये त्याला म्हटलं जात आहे. इथे बघा चांगला फटका सजवलाय. फिल्डर येतोय बॉलच्या खाली, कॅच होईल का? यस, चांगल्या दर्जाचा इथे कॅच टिपलाय. 9च्या आकड्यावरती दुसरा धक्का सुजलच्या माध्यमातून सुपर झेल.
सिद्धेश बॉलिंग मार्कवरती. सिद्धेशचा पहिला बॉल इथून दिशाहीन आहे. पंचांना सकाळच्या सत्रामध्ये इथून एक्सरसाइज करण्याची संधी प्राप्त होते. इथून हा वाईडचा इशारा इथून दिला जातोय. श्रीकांत आहेत बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल वाईट आलाय. दुसरा देखील त्याच पद्धतीने हाताळला जातोय. आणखी एक बॅक टू बॅकचा दुसरा वाईड इथून आलाय. चांगलं प्रदर्शन करावं लागेल. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर बरेच लोक इथून प्रतिसाद देत असतील इथून तलावपाडा या संघाला, कारण की त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण आतापर्यंत चांगल्या प्रकारे बघितलंय. ओव्हर नंबर 2 ला इथून आतापर्यंत बघितलं तर समाप्ती झाली होती. 3 ला जशा प्रकारे इथून सुरुवात झाली आहे, पण ती आतापर्यंत सुरुवात म्हणता येणार, कारण की आणखी एक देखील फेड डिलिव्हरी आपल्याला होताना पाहायला मिळाली नाही. 2 बॅक टू बॅक एक्स्ट्राच बॉल आलेत. हा बॉल बघा, चांगल्या पद्धतीचा बॅटची एज, विकेट किपर चांगल्या पद्धतीचा कॅच टिपलाय. श्रीकांतच्या खात्यामध्ये सफलता पहिल्या बॉल वरती. साईला माघारी परतावं लागेल. विकेट. थँक्यू डीजे. रमाकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. साई माळी इथून आपण त्यांना बाद होताना बघतोय. ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता मैदानात इन झालेत, दाखल झालेत. निशांत आलेत बॅटिंग करण्याकरता. निशांत पवार पहिला बॉल त्यांच्या करता चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला जातोय. चांगल्या प्रकारचे इथून पहिले 2 बॉल एक्स्ट्रा बघितले, पण त्याच्या पुढील जे 2 बॉल आपण बघितले श्रीकांतच्या माध्यमातून सुपर प्लॅन, सुपर प्लेन. धाव फलक 11-11च्या आकड्यावरती 3 गडीतून बाद झालेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी श्रीकांतच्या माध्यमातून. इथून टप्पा पकडला. आता पहिल्या 2 बॉलवरती टप्पा मिळाला नव्हता, पण त्याच्यानंतरचे पुढील 2 बॉल त्याच्यावरती टप्पा मिळालाय. इथे बाउन्सरचा मारा आणि बॅटची एज. आणखी एकदा विकेट किपर टेकन. इथून आणखी एक विकेट या ओव्हर मध्ये श्रीकांत करता. आणखी एक गडी. बॅक टू द डग आउट. थँक्यू सो मच. माऊली तलावपाडा इथून, माऊली चषक तलावपाडा इथून बरंच फेमस आहे. जर बघायचं असेल तर तुम्ही या डेफिनेटली वैतरणामध्ये. बॅटर नवीन किशोर आलेत बॅटिंग करण्याकरता. लेफ्टी डावखुरे हाताचा फलंदाज किशोर. पहिल्या बॉलवरती इथून समोरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. श्रीकांत त्याला फील्ड करू शकला नाही. वेगाने धावतोय. दुसऱ्या करता इथून प्रयत्न होत नाहीये. दोन्ही फलंदाजांना माहिती की इथून याच्या अगोदर विकेट पडले तर त्या अनुषंगाने थांबून खेळणं फार महत्त्वपूर्ण असेल. एक इनिंग तुम्हाला चांगली साकारावी लागेल. दोघांना मिळून इथून पार्टनरशिप जी आहे तुम्हाला ती बिल्ड करावी लागेल. आपण घर बांधण्याच्या अगोदर मित्रांनो आपण पाया बनवतो. जर आपला पाया मजबूत असेल तर आपली बिल्डिंग देखील मजबूत होणार आहे. जर तुमचा इथून पाया जर मजबूत नसेल तुमची बिल्डिंग देखील मजबूत होऊ शकणार आहे. आणि त्या अनुषंगाने इथून बघा, जशा प्रकारे आपण पत्त्यांचा बंगला बनवतो तो एका क्षणामध्ये ढासळतो, तशा अनुषंगाने इथून बॅटिंग साईड टीम साईनाथ कोशिंबे संघाच्या विकेटतून ढासळतायत. शफल केलाय. ऑन साइडला बेगिटी मारण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट टायमिंग होत नाहीये. तर इथून एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा संघ इथून आतापर्यंत सध्याच्या परिस्थितीमध्ये माझ्या मते तर फ्रंट फूट वरती आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि आमच्या नितेश कदम सरांची मेमरी बघा किती शार्प आहे. गोलंदाज म्हणतो सर ओव्हर झाली, पण ते सांगतात नाही थांबा, अजून एक बॉल बाकी आहे, शिल्लक आहे. मेमरी बरीच शार्प आहे. या मेमरीज मध्ये कित्येक टुर्नामेंट मधील चांगले मोमेंट त्यांनी सेव्ह केलेत. आणि कशा अनुषंगाने आपल्या अंपायरिंगची कला ती वारंवार दर्शवतायत. तर अक्षरशः सल्यूट आमच्या अंपायरिंग पॅनलला. ऑन साइडला बेगीट करण्याचा प्रयत्न.
यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. विकेट किपर स्वतः सांगतात तिथून थाईच वरती बॉल लागलाय. ओव्हर नंबर इथून 3 ची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस साईनाथ कोशिंबे संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 13 लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि या ओव्हर मध्ये विचार केला तर आल्या त्या 2 विकेट श्रीकांतच्या खात्यामध्ये. श्रीकांतच्या पण ओव्हरचा पण हायलाइट्स बघा. हे तुम्हाला कोण दाखवणार नाहीये टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये, पण तो हायलाइट्स दाखवला जातो डीपीएनच्या माध्यमातून. हा पहिला बॉल आपण बघितला त्याच्यावरती त्याला विकेट प्राप्त झाली होती. त्याच्यानंतर दुसरी विकेट कधी मिळाली ते देखील इथून दाखवलं जाईल. इथे देखील एक डॉट आला होता. त्याच्यानंतर टप्प्याचा जो बॉल होता त्याच्यावरती विकेट आली होती. चांगल्या प्रकारे इथून दाखवलं जात आहे. हा डॉट बॉल देखील होता. या सर्व काही गोष्टी तुम्हाला इथून दाखवल्या जातात डीपीएनच्या माध्यमातून. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही देखील सबस्क्राईब करा. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होत आहेत. षटक क्रमांक इथून 4 घेऊन पंकज. 64,000 सबस्क्रायबर्स आहेत डीबीएनचे. आणि तसे ज्यावेळेस 65,000 होते त्यावेळेस 65,000व्या सबस्क्रायबरला काहीतरी एक सरप्राईज गिफ्ट इथून दिलं जाईल डीबीएनच्या माध्यमातून. विकेट आली आहे. विकेट थँक्यू डिझे. बॅटिंग साइड टीम तुमच्याकरता खेळाडू कक्ष आहेत. आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बॅटिंग साइड टीम आग्राची विनंती करतोय सर्व खेळाडू मैदानाच्या बाजूला आपण जो बघतोय जो आमच्या मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या साईडला जो तुमच्याकरता स्टँड बनवला गेला आपण तिकडेच बसायचंय. तिकडनं कोणी उठायचं नाहीये. जर कुठला खेळाडू जर बाहेर आढळला तर पॅनल सामोरे जावं लागेल. स्वागत बॅटिंग करण्याकरता. आणि पहिला बॉल इथून बॅकफुट वरती बेट करून चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. रनआउटची शक्यता होती पण ती देखील नॉन स्ट्राईक एंड वरती. तर इथून ही सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 14च्या आकड्यावरती. पंकज यांचा पण विचार केला त्यांच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट आल्यात. आतापर्यंत चांगली दर्जाची गोलंदाजी राहिली पण फलंदाजी इथून टॉस जिंकून ज्यावेळेस टॉस झाला होता डिसिजन ऐकलं होतं त्यावेळेस प्रवीण पाटील यांनी सांगितलं की धाडसी निर्णय इथून घेतलाय. पण कदाचित तो धाडसी निर्णय इथे कशा प्रकारे राहिला ते प्रवीण पाटील यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण की तुम्ही या ग्राउंडवरती पहिल्या मॅचेस खेळतायत. पहिली मॅच आहे तुमच्याकरता तर त्या अनुषंगाने तुम्ही खेळपट्टीला ओळखणं फार महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही बॉलिंग घेतली असती तर बॅटिंग कशा प्रकारे करायचं ते देखील समजलं असतं. समोरच्या क्षेत्रामध्ये स्ट्रेट डान्सिंग डाऊन द ग्राउंड बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसामधील पहिला चौकार बॅटर किशोर याच्या बॅट मधून आलाय. थँक्यू डिझे. दर्जेदार आपण फटका खेचताना बघितलाय किशोर भगत याला. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पंचांच्या नजरेमध्ये आमिर सर आम्हाला दर्शवत आहेत. हा वाईट बॉल आहे. हा खराब बॉल आणि या खराब बॉलच्या चालत्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 19च्या आकड्यावरती. तर नेक्स्ट मॅचची आम्ही अनाउन्समेंट करतोय घोषणा करतोय. गावदेवी कनेर त्यांच्या विपक्षामध्ये मकर ध्वज दहीसर दोन्ही संघांचे कॅप्टन तुमच्याकडे आग्राची विनंती आहे. हा बॉल इथून सोडून दिला जातोय. आणखी एकदा आमिर सर आमच्या दिशेने वळतायत. वाईडचा इशारा धावफलक 20-20च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणखी या ओव्हरमध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. 12 धावा आतापर्यंत खर्ची पडले तर 2 गडी इथून बाद करण्यामध्ये यश प्राप्त झाले पंकज यांना. आणखी बघा इथून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल कशा अनुषंगाने डिलिव्हर केले जातील त्यांच्यावरती देखील आम्ही नजर ठेवतोय. पण आतापर्यंत सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा की इथून फिल्डिंग साईड टीम चांगलं प्रदर्शन झालंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट वरती डीप वरती खेळाडू तैनात आहे. मिसफील्ड आणि मिसफील्डच्या चालत्या स्वरूपामध्ये इथे प्राप्त होतील या 2 धावा. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 22-22च्या आकड्यावरती. क्रिकेटच्या जगतामध्ये मित्रांनो एका धावेला बरंच महत्व आहे. पण इथून अशा जर धावा लिकेज होत राहिल्या तर इथून एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकेल. समोरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका सजवलाय आणि 2 खेळाडूंना मधून चिरत हा बॉल निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये एक उम्मीदची किरण आली आहे आणि त्या उम्मीदच्या किरणचं नाव आपण बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये फलंदाज आहे तो म्हणजे किशोर. त्याच्या बॅटचा शोर अक्षरशः इथून गोलंदाजाच्या कानामध्ये ऐकायला येत असेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धाव फलकावरती आहेत त्या 26 धावा.
विकेट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये इथून कनेक्शन होत नाहीये. ओव्हर नंबर 4 ची ते होतीये समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलक फक्त आणि फक्त 26. इथून अर्धा संघ बाद झालाय. 5 विकेट इथून गमावल्या जातात. शेवटचे 6 बॉल डिलिव्हर करण्याकरता कोणामध्ये इथून क्षमता आहे, कोणाकडे बॉल सोपवला जाईल त्याच्यावरती नजर राहील. तर गावदेवी कनेर संघाचे कॅप्टन उपस्थित असाल तर हा तुमच्याकरता शेवटचा पुकार, शेवटचा कॉल तुमच्याकरता आहे. मकरध्वज, दहिसर दोन्ही संघांचे कॅप्टन्स तुमच्याकरता शेवटचा कॉल. याच्यानंतर अनाउन्समेंट केली जाणार नाही. प्रणय राऊत आले तिथून बॉलिंग मार्क वरती. त्यांच्या प्रत्येकी विकेट करता 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल कार्तिक पाटील यांच्या माध्यमातून. पहिला बॉल इथून चांगल्या प्रकारे खेळून काढला. इथून रनआउटची शक्यता आहे आणि पंचांना इथून प्रश्न विचारलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. विकेट इथून विकेट प्राप्त झाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगल्या प्रकारची इथून बॉलिंग आपण बघितली आहे. कालच्या दिवसामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये होती आणि त्यांना माहिती कशा प्रकारे इथून बॉल डिलिव्हर करायचे. ओव्हरचा पुढील बॉल इथून बघा शरीराचा वेध घेणारा हा तेज तर्रार वेगवान बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. प्रणय राऊत यांच्या माध्यमातून चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळाली. अमेरिकन लँडिंग ग्रुप अमल यांच्या माध्यमातून, कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल प्रत्येकी विकेट करता प्रणय राऊत यांना. कशा अनुषंगाने ते गोलंदाजी करतात इथून बघा. हा बॉल देखील चांगल्या प्रकारचा डिलिव्हर झालाय. डॉट बॉल इथून येताना आपण बघितलाय. ओव्हरचा पुढील बॉल इथून सोडून दिला जातोय. तर बाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावून पोहोचेल 27-27. 6 गडी बाद झालेत. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. अतिशय खराब इथून फलंदाजी राहिली आहे. जर टॉस जिंकून तुम्ही जर पहिली फलंदाजी स्वीकारली तर कमीत कमी एक सन्मानजनक स्कोर 50 ते 55 धावा फार इथून आवश्यक होत्या. साईनाथ कोशिंबे संघ इथून असं वाटतंय की पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. 6 गडी बाद झालेत पण एकाकी आतापर्यंत झुंज जर कोणी दिली असेल तर किशोर भगत याने दिली आहे. ओव्हरचा पुढील बॉल हवेमध्ये चांगला फटका इथून सजवलाय. बॉल वेगवान गतीने पॉइंट कव्हरच्या मधून निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चांगला दर्जेदार आलाय चौकार. गावदेवी कनेर आणि मकरध्वज दहिसर दोन्ही संघाचे कॅप्टन्स बरीच अनाउन्समेंट तुमच्याकरता झाली आहे. तर आग्राची विनंती करतोय कनेर आणि दहिसर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण याचे टॉस साठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. धावफलक 31. ओव्हरचा पुढील बॉल खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाही. डॉट बॉलच्या स्वरूपाने चेंडूची इथून सांगता केली जाते. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे की एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा हा संघ माझ्या मते तर फ्रंट फूट वरती आहे. कारण की धावा इथून जास्त उभे राहिल्या नाहीयेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये किमान मी सांगितलं होतं की 50 ते 55 धावा. 10ची सरासरी 11ची सरासरी इथून कारगिरी ठरली असती पण असं होत नाहीये. आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल रनआउटच्या स्वरूपामध्ये किशोरला इथून माघारी परतावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 31. जिंकण्याकरता 32 धावसंख्येचं आव्हान असेल एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या संघाला. तर टॉस साठी दोन्ही संघाचे कॅप्टन्स हार्दिक आपल्या समोर आमचे साथी समालोचक जॉईंट होतील. प्रणय राऊत यांचा विचार केला तर विकेट मिळाली नाहीये पण फक्त आणि फक्त 4 धावा ते इथून खर्ची पडले. 2 रनआउट आले त्यांच्या ओव्हरमध्ये. हार्दिक किनी आपल्या समोर जॉईंट होता टॉस बॉक्स मध्ये. एक चांगले समालोचक टेनिस खेळाडूच्या पटलावरती त्यांचं देखील नाव आपण सुनेर अक्षराने कोरलंय.
तर सन्माननीय आदरणीय रमाकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. तर रमाकांत साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करतोय. चला गावदेवी कन्नड टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. मकरध्वज दहिसर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. चला दहिसर टीमचा कॅप्टन टॉससाठी या. आमचे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शुभ असे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दहिसर टीमचा कॅप्टन टॉससाठी या. दहिसर टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. मकरध्वज दहिसर संघाचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर हात वरती करा. पिंक व्हाईट ब्लॅक तुमची जर्सी का दहिसर? हात वरती करा असाल तर यस डेफिनेटली या. पटापट या जरा, मॅच थांबली आपल्या करता. तर टॉस साठी या. चला टॉस आपण करतोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. गावदेवी कनेर आणि त्याचबरोबर दहिसर या दोन टीमच्या बिटवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कॉईन स्पिन केला जाईल. मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. मॅच सुरू होते. गावदेवी कनेर टीमचा कॅप्टनचा कॉल असेल. छापाचा कॉल आहे आणि छापा आलाय. टॉस तुम्ही जिंकलाय, तुमचा निर्णय काय असेल? जास्त काही विचारणार नाहीये. मान्यवरांना विनंती असेल पण मुख्य मंचावरती सन्नपन्न व्हायचं आहे. गावदेवी कनेर वन द टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. तर इथून सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती आपण सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल आला. इथे बॉल हवेमध्ये होता बराच वेळ. इथून असं वाटलं की कॅच होता की काय. ज्याने की चांगली बॅटिंग केली होती तोच किशोर त्याच्या माध्यमातून खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. कॅच त्याच्या माध्यमातून ड्रॉप झालाय आणि इथून असं वाटतं की जीवनदान ही खूप मागणं ठरू शकेल. टार्गेटचा विचार करता टार्गेट छोटंसं मापक आव्हान आहे. 32 धावसंख्येचं आव्हान आहे. 2 धाव आतापर्यंत धावपाल करतो आपण बघतोय. 3 बॉलचा खेळ संपला. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. यस्टनचा वेध. मॅग्निफिसंट बॉल.
राकेश मेहर यांच्या प्रत्येकी षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कार्तिकजी पाटील मॅन फ्रॉम अमेरिका त्यांच्या माध्यमातून इथून तुमच्याकरता ते कॅश प्राइज दिलं जाईल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जाईल. अमेरिकन लँडिंग ग्रुप सध्याच्या परिस्थितीमध्ये बरंच चर्चेमध्ये राहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना बघतोय. अमेरिकन लँडिंग ग्रुप जर आमचं इथून समालोचन ऐकत असेल या मॅचला जर बघत असेल तर त्यांचं देखील आम्ही वेलकम करतोय. DB यांच्या माध्यमातून तब्बल 128 देशांमध्ये इथून स्पर्धा आम्ही प्रसारित करतोय. पुढील बॉल फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण, फिल्डर चुकी घडली आहे आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार माऊली चषक 2025 चा दर्जेदार चौकार. थँक्यू बीजे. पंकज यांच्याकरता देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. प्रति षटकार करता कार्तिकजी पाटील त्यांच्या माध्यमातून डायरेक्टली इथून तुम्हाला ते दिलं जाईल. रनआउटची शक्यता होती, ते चांगला बेटर थ्रो पाहिजे होता. चांगला जर इथून डायरेक्ट हिट झाला असता तर रनआउटची शक्यता वाढली गेली असती. अमेरिकेच्या माध्यमातून तलावपाडा परिसरातून बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. अमेरिकेमधून आमची स्पर्धा बघतात आपण या बघितलं तर आमचे अमेरिकन लँडिंग ग्रुप सर्व ही स्पर्धा बघतात. तर आम्ही पुन्हा एकदा तुमचं वेलकम करतोय या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीखेरीज फलक फक्त आणि फक्त 7, लॉस ऑफ 1 विकेट. अमेरिकन लँडिंग ग्रुप आपण बघतोय. कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील त्यांना बघतोय. अश्विनजी घोंगे त्यांच्या सोबत मानसजी नाईक आणि तसेच आशिषजी कुसगावकर, त्यांच्या सर्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. ऐकूयात आपण डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. माऊली ग्रुप तलावपाडा हा सध्याच्या परिस्थितीमध्ये बराच फेमस आहे. एकाच साईडला आपण सेलिब्रिटीला उभं करा, दुसऱ्या साईडला इथून माऊली ग्रुप तलावपाड्याला उभं करा, तर तलावपाडा बराच फेमस आहे सेलिब्रिटीपेक्षा. सध्याच्या परिस्थितीमध्ये चर्चे होते. इथे चांगला फटका सजवला, फिल्डरच्या डोक्याच्या वरून, इनफिल्डच्या डोक्याच्या वरून फिल्डर पोहोचला बॉलपर्यंत. चांगली फिल्डिंग, असं वाटलं होतं की बॉल निघून जाईल, पण बॉल टप्पा पडल्यानंतर तो शांत झालाय आणि इथून वेग त्याचा कमी झालाय. धावफलक 8-8 आकड्यावरती जाऊन पोहोचले. हे दोन जे फलंदाज बॅटिंग करतायत त्यांच्याकरता राकेश आणि तसेच पंकज यांच्याकरता प्रत्येकी षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अमेरिकन लँडिंग ग्रुप कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरता इथून कॅश प्राइज आहे तुमच्याकरता. आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही जिंकला तर अमेरिकन लँडिंग ग्रुपचा आम्हाला तो देखील फोन येईल. ही मॅच जिंकल्याच्या नंतर जर तुम्ही क्वालिफायर झाला तुमच्याकडे देखील कॅश प्राइज दिलं जाईल. येणारा वेळ आणि काळ सांगेल किती दिले जातील. इथे बघा फटका, वाह वाह, काय दर्जेदार सजवलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. थँक्यू बिल्सी. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 47-47 इथून षटकार लागलेत आणि राकेश इथून मानकरी झालेत, हकदार झाले 100 रुपयाचं. ते देखील इथून तुम्हाला दिलं जाईल. कार्तिकजी पाटील अमेरिकन लँडिंग ग्रुप यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरता तुमच्या 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओव्हर नंबर 2 इथून मार्गस्थ बघतोय. ऑन साईडला इथून चांगला आणखी एकदा फटका सजवलाय. शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय. जोपर्यंत बॉलला तो फील्ड करेन एक धाव तिथे सहज आणि सोप्या रूपाने कंप्लीट केली जाईल. धावफलक वाढील जाऊन पोहोचेल 15-15च्या आकड्यावरती. जिंकण्याकरता इथून बघा तुम्हाला 17 धावसंख्येची आणखी आवश्यकता आहे. 21 बॉल शिल्लक. जिंकण्याकरता या 17 धावा पाहिजेत. 21 मध्ये फक्त आणि फक्त पाहिजेत त्या 17 धावा. ओव्हरचा पुढील बॉल. इथे बघा दांडी इथून उद्ध्वस्त केली जाते. फर्निचर इथून उद्ध्वस्त केलं जाते. विकेट क्लीन बोल्ड. माघारी परतावं लागेल पंकजांना.
थँक्यू डीजे. दिनू पाटील इथून बॅटिंग करण्याकरता मैदान दरम्यान इन झाले, दाखल झाले. तर जिंकण्याकरता आणखी 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओव्हरचा पुढील बॉल आणखी एकदा बघा, इथून फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे. मेहुल घरत इथून दिनूला पाठवतोय माघारी परत. विकेट, तिसरा धक्का. सुजल इथून बॅटिंग करण्याकरता आलेत. मॅकमिलन गोविंद यांचे बरेच मोठे फॅन आहेत. ते सुजलला सध्याच्या परिस्थितीमध्ये ते बॅटिंग करण्याकरता आलेत. जशा प्रकारे मॅकमिलन गोविंद उत्तम संघाला सांभाळतो, इथून सुजल याला सांभाळावं लागेल. इथून तलावपाडा या संघाला, त्याच्याकडे इथून संधी आहे सांभाळण्याची. कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सुजलच्या प्रति षटकाराकरता. पण गोलंदाज मेहुल घरात ऑन हॅट्रिक आहेत. हॅट्रिक बॉल, आणखी एक बॉल हवेमध्ये उडवलाय. फटका तर चांगला आहे, फिल्डर पासून थोडा दूर राहील. एक कंप्लीट. दुसऱ्या करता सुजलचा प्रयत्न होता, पण कदाचित तिथून होऊ शकली असती. एकाने तिथून संतुष्ट होत आहे, तिथून मन व्यक्त करावं लागेल. सिंगल धावेने ओव्हरची इथून होते समाप्ती. इथून येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये ते 18 बॉल आणि जिंकण्याकरता तुम्हाला बनवायच्या त्या 17 धावा, 16 धावा बनवायच्यात, माफ करा. इथून बॉल शिल्लक आहे ते 18 आणि जिंकण्याकरता 16 धावसंख्येची आवश्यकता. थँक्यू सो मच तिथे, थँक्यू सो मच. आमचे स्पॉन्सर बघितले तर आमच्या या मंडळाकरता आर्थिक सहाय्य लाभलं जात आहे. तब्बल 1111 रुपयाचा कॅश प्राइज आम्हाला मिळाला आहे. सन्माननीय आदरणीय रोहिदासजी पाटील अर्थात बंधू यांच्या माध्यमातून फ्रॉम फणसपाडा, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, व्हेरी व्हेरी मच, थँक्यू सो मच. तर इथून बघा आपण मैदानाच्या दिशेने जाऊयात आणि इथून आय थिंक मला वाटतंय की अमेरिकेवरून मेसेज आलाय की इथून कॅश प्राइज डबल झालाय. कार्तिकजी पाटील आम्हाला सांगतायत की इथून कॅश प्राइज मध्ये इथून घोषणा वाढवली जाते. हॅट्रिक करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. मग ती कोणी इथून कंप्लीट करा. मॅन फ्रॉम USA यांच्या माध्यमातून वारंवार हे पारितोषिक आणि बक्षिसांचा इथून वर्षाव केला जातोय. कार्तिकजी पाटील आपण त्यांना बघतोय, USA वरून आमची या स्पर्धेला इथून भेट देत आहेत, मॅचेस बघतायत. तर कार्तिक दादा आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. बॅकफुटवरती वेट करून चांगल्या प्रकारे इथून खेळून काढलाय. सिंगल धाव इथून प्राप्त होईल. इथून जर षटकारांची हॅट्रिक जर कुठला फलंदाज मारतोय तर कार्तिक दादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल फ्रॉम USA. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला इथून पारितोषिक वर्षाव केला जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील अमेरिकन लँडिंग ग्रुप त्यांच्या माध्यमातून देखील 5000 रुपयाचा कॅश प्राइज इथून प्राप्त करून दिलं जाते. माऊली 11 तलावपाडा संघ करता. मैदानाच्या दिशेने जाऊयात. जिंकण्याकरता आणखी इथून बघा 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओव्हरचा पुढील बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला जातोय. ही मॅच असं वाटलं नव्हतं की एवढी डीपली जाईन, एवढी क्लोजली ही मॅच जाऊ शकेल, पण ही मॅच इथून चांगल्या प्रकारे होत चालली आहे आणि चांगल्या प्रकारे इथून वाढत चालली आहे. तर हॅट्रिक करता इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या बॉल नंतर आम्ही घोषणा करणार आहोत आमचे स्पॉन्सर्स, म्हणजे त्यांच्याकरता जे त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलं जात आहे. आपण बघितलं तर कार्तिकजी पाटील, तसेच उमेशजी आणि तसेच आशिषजी पाटील, आशिष आणि तसेच उमेशजी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल. USA वरून या मॅच इथून मजा घेत आहेत.
उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय आशिषजी पाटील आणि त्यांच्या समवेत कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ना. 3 बॉल 3 षटकारा करता आणखी एक चांगल्या दर्जाचा बॉल. सुजल पाटील यांनी जर षटकार मारला तर त्यांच्याकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. कार्तिकजी पाटील फ्रॉम USA यांच्या माध्यमातून. अरविंदजी पाटील तसेच पुरुषोत्तमजी पाटील यांच्या माध्यमातून देखील बॅक टू बॅक 2 षटकार करता 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. इथून कोणी मारा मग तो सुजल असो किंवा त्यांच्या समवेत राकेश असो. स्कोर 18 धावा दाखल उभ्या आहेत. शेवटचा बॉल तो देखील इथून डॉट आला. ही मॅच इथून आता बनली आहे. बॉल शिल्लक आहे ते इथून पुढे येणार ते 12 बॉल आणि जिंकण्याकरता 14 धाव संख्येची इथून आहे आवश्यकता. 12 बॉल 14ची आवश्यकता. साई माळी आपण याला बघतोय त्याने हे मॅच बनवली आहे. 6 बॉल टाकले, 4 त्यापैकी डॉट टाकलेत आणि फक्त 2 धावा खर्ची पडलाय. साई माळी मॅग्निफिसंट बॉलिंग. उमेशजी पाटील फ्रॉम USA यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 2 बॉल जर 2 षटकार मारले तर 1 षटकार करताय. राकेश यांच्याकरता ते कॅश प्राइज इथून दिलं जाईल उमेशजी पाटील यांच्या माध्यमातून. मेहुल घरात आले बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल इथून बघितलं तर दिशाहीन आहे की काय. पंचांच्या नजरेमध्ये हा बॉल खराब आहे. अमेरिकन लँडिंग ग्रुप कार्तिकजी पाटील, प्रतीकजी पाटील, अश्विनजी घोंगे तसेच मानसजी नाईक आणि तसेच आशिषजी कुसगावकर यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube स्पॉन्सर झालाय. त्यांचं देखील आम्ही हृदयचंदाकांपासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय गजाननजी जयरामजी पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेत चंद्रकांती गजाननजी पाटील यांच्या माध्यमातून धनश्री एक्वा मिनरल वॉटरची सुविधा त्यांच्या माध्यमातून आमच्याकरता करून दिली गेली. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही इथून स्पॉन्सरची घोषणा करत होतो तर मैदान दरम्यान इथून काय घडतंय. इथून विकेट वारंवार इथून ढासळल्या जात आहेत. इथून कदाचित परिस्थिती इथून नाजूक होत चालली आहे आणि त्यांच्या समवेत आपण बघितलं तर आणि त्यांच्याकरता आपण बघितलं तर आणखी जे आमचे काही स्पॉन्सर्स आहेत त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. सन्माननीय आदरणीय नितीनजी माळी फ्रॉम खार्डी लाईटसाठी जी काही सर्व्हिस वायर ती आम्हाला उपलब्ध करून दिली त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो कारण की आपण जे मायक्रोफोन ऐकतोय त्याच्यानंतर आपण जी स्पर्धा डोळ्याने बघतोय आणि जो आपण DJ जो कानाने ऐकतोय त्याच्याकरता ती सर्व्हिस वायरची आवश्यकता होती ती आम्हाला उपलब्ध करून दिली गेली. नितीनजी माळी साहेब त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तर मैदानाच्या दिशेने जाऊयात त्याच्यानंतर आम्ही आमच्या स्पॉन्सरच्या लिस्टकडे देखील येणार आहोत. बॉल शिल्लक आहे ते 11 आणि जिंकण्याकरता 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. विकेट जर आल्या तर इथून कदाचित मॅच मध्ये बनून राहण्याची संधी मिळू शकेल. फुल टॉस त्याच्यावरती आक्रमण केलंय खाली क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन फिल्डर धावतोय बॉल पाठीमागे. एक कंप्लीट दुसऱ्या करता प्रयत्न दुसऱ्याची ते होतीये सहज आणि सोप्या रूपाने प्राप्ती. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अजित आले बॅटिंग करण्याकरता आणि पहिल्या बॉल वरती त्यांनी जोडल्यात या 2 धावा. समीकरण बदललंय समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलत राहणार आहे. बॉल शिल्लक आहे ते 10 आणि जिंकण्याकरता 11 धावसंख्येची आवश्यकता. दहा मध्ये 11ची आवश्यकता आहे. इथून समोरच्या क्षेत्रामध्ये बॉल हा उडवलाय लॉंग ऑन वरती खेळू तैनात आहे. एक कंप्लीट केली जाईल. एकाने तिथून संतुष्ट होत आहे. तिथून धावली गेले असते तर ही कंप्लीट होऊ शकली असती
हा बॉल बाउंड्री लाईन वरनं पर स्टम्प्स पर्यंत आलाय, पण दोघांमध्ये इथून ताळमेळ बिलकुल नव्हतं. तर इथून घोषणा केली जाईल आणखी एकदा. या बॉलवरती आपण नजर ठेवूयात. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा हा संघ जर इथून ही मॅच जर जिंकतोय तर त्यांच्याकरता इथून 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिला जाईल. उमेशजी पाटील, आशिषजी पाटील आणि कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल. पण इथून सुजल मॅकमिलन गोविंदचा इथून मोठा फॅन आहे, पण लगातार 4 डॉट केले त्यांनी. 4 बॉल इथून परिस्थितीतून नाजूक उचलली, बिकट परिस्थिती उचलली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांना इथून दाद मागितली आहे. पंचांच्या नजरेमध्ये इथून सांगतात की इम्पॅक्ट कुठे झाला आहे, आणि इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव फलकावरती जोडली जाईल. समीकरण पूर्णपणे बदललंय मित्रांनो. आपण नीट बोर्ड इथून आणखी एकदा बघणार आहोत. जिंकण्याकरता तुमच्याकडे बॉल आहे ते 7 आणि जिंकण्याकरता 9 धाव संख्येची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजे त्या 9 धावा. उमेशजी पाटील, आशिषजी पाटील आणि कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल ना. बॅटिंग साइड टीम म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा हा संघ विजय प्राप्त करतोय. तर समोरच्या क्षेत्रामध्ये चांगल्यातून फटका सजवला, एक तरीतून प्राप्त होईल. दुसऱ्या करता प्रयत्न होता, हानामध्ये बराच टाइम वेस्ट झालाय. फक्त आणि फक्त सिंगल. येणारे बॉल शिल्लक असतील ते 6 आणि जिंकण्याकरता 8. 6 मध्ये 8ची आवश्यकता आहे. ऐकूया डीजेला. रमाकांत बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल इथून ऑन साइडला फटका तर चांगला सजवला. एक इथे सहज आणि सोप्या रूपाने मिळेल. दुसऱ्या करता इथून प्रयत्न आहे, पण इथून मिळणं फार कठीण आहे. इथून कदाचित आपल्या साथी बॅटरचा इथून माझ्या मते तर प्रवीण पाटील इथून सॅक्रिफाईस करणं फार महत्वपूर्ण होतं. इथून बघा बॉल शिल्लक आहे ते 5 आणि जिंकण्याकरता 7 धावसंख्येची आवश्यकता. इथून आतापर्यंत बॅक टू बॅक 5 डॉट बॉल खेळले जात आहेत सुजल याच्या माध्यमातून. सुजलला काहीतरी करावं लागेल. सुजल यांना आणखी एक बॅक टू बॅकचा 6वा डॉट बॉल आहे. 6वा डॉट बॉल आलाय. तर इथून जो कोणी फलंदाज षटकार मार त्याच्याकरता इथून 300 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. उमेशजी पाटील, आशिषजी पाटील तसेच कार्तिकजी पाटील फ्रॉम USA यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज इथून दिलं जाईल. षटकाराकरता 300 रुपये. शेअर मार्केट वाढलंय. अमेरिकेमध्ये बसून इथून शेअर मार्केट वाढतंय मित्रांनो. उडवण्याचा प्रयत्न, आणखी एकदा बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन बिलकुल होत नाहीये आणि इथून सुजलला माघारी परतावं लागेल. पण सुजल जाता जाता आपल्या संघाकरता कठीण परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं त्याने. बॉल शिल्लक आहे ते 3 आणि जिंकण्याकरता 7. 3 मध्ये 7 आम्हाला मिळते, डीबीएनची 7 आम्हाला मिळते, आमच्या स्कोररची 7 आम्हाला मिळते, आमच्या कॉमेंटेटरची 7. पण इथून खऱ्या अर्थाने इथून बॅटिंग साइड टीम त्यांना 7 पाहिजे आणि ती 7 अशी तशी नव्हे तर ती नशिबाची 7 पाहिजे. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा या संघाला.
3 बॉलमध्ये 7ची आवश्यकता आहे. 3 मध्ये 7. इथून मॅच रफ अँड अप झाली आहे. उडवण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. मॅच होती कुठे मित्रांनो, मॅच आली कुठे? क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ त्याला म्हटलं जात आहे. 2 बॉल शिल्लक आहेत आता. 2 मध्ये 7ची आवश्यकता आहे. 2 मध्ये 7. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल? आणि अक्षरशः इथून बघितलं तर आमचा अमेरिकन लँडिंग ग्रुप ही मॅच बघतो, पण अक्षरशः त्याने तो नाराज केलाय. कारण की तो देखील इथून अपेक्षा ठेवतोय की आमचा इथून संघ जिंकेल. पण इथे काय घडलंय हा बघा, दर्जेदार फटका इथून सजवलाय अजितच्या बॅट मधून. बेगीट मॅग्निफिसंट षटकार आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिलं जाईल. उमेशजी पाटील, आशिषजी पाटील आणि कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज इथून लागू झालाय. 1 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 1ची आवश्यकता. प्रवीण पाटील, ही मॅच चालू आहे तलाव पाड्यामध्ये, वैतरणामध्ये, पण अक्षरशः प्रेक्षक खुश होतात. USA मध्ये, अमेरिकेमध्ये खुश होतात. बघा काय सौभाग्य आहे, अमेरिकेमधनं मॅच बघण्याची त्यांना संधी मिळाली आहे. पैसा वसूल मॅच. 1 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर कालच्या दिवसामध्ये आम्ही ती युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह मॅच बघत होती. नारंगीच्या मैदानावरती ती मॅच होती. मला वाटतं की आरनाळ्याच्या वर्सेस आय थिंक माझ्यामध्ये आचोळीची टीम होती आणि इथून मकरंद आरनाळ्याचा तो खेळाडू त्याने 4 बॉल 4 षटकार मारले होते. पण शेवटला अशी परिस्थिती निर्माण झाली होती की एका बॉलमध्ये 1 धाव संख्येची आवश्यकता होती. हा तोच फलंदाज होता की त्याने 4 बॉल 4 षटकार मारले, पण शेवटच्या एका बॉलवरती त्याला 1 धाव बनवता आली गेली नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, याला क्रिकेटचा खेळ म्हणतात मित्रांनो. एकदा ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. कुठला संघ जिंकणार आहे? साईनाथ कोशिंबे की त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा फ्रंट फूट वरती दोन्ही संघ आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये. एक बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 1 धावसंख्येची आवश्यकता. साईनाथ कोशिंबे संघ, ते म्हटलं जात की प्रयत्नार्थी परमेश्वर, पण परमेश्वर इथून कोराची साथ देणार आहे. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा की त्यांच्या विपक्षामध्ये साईनाथ कोशिंबे. अप्रतिम दर्जाची मॅच. 1 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 1ची आवश्यकता. स्पीड अप करा, वेळेला महत्व द्या. मोमेंटम आहे, रिदम आहे, तुटू देऊ नका. दोघांचा आहे. 1 बॉल शिल्लक, जिंकण्याकरता 1 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज वारंवार चर्चा करतात पंचांच्या समोर काय घडेल, काय बिघडेल. विकेट किपर क्लोज झालेत. जर तू बॉल कलेक्ट केला तर धाव मिळू शकणार नाही, पण बॅट वरती हा बॉल घ्यावा लागेल. 1 बॉल मध्ये 1ची आवश्यकता. बॅकफुट वरती वेट करून चांगल्या प्रकारे इथून हा डिफेन्स आणि इथे ही धाव कंप्लीट केली जाते. संघ विजय प्राप्त करतोय. एकविरा स्पोर्ट्स तलावपाडा, अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक साईनाथ कोशिंबे संघ. आणि तसेच या मॅच जिंकण्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. उमेशजी पाटील, आशिषजी पाटील, कार्तिकजी पाटील यांच्या माध्यमातून. आणि जो एंड मोमेंट वरती यांनी तो षटकार खेचला होता त्यांच्या करता देखील 300 रुपयाचं कॅश प्राइज इथून दिलं जाईल. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. आम्ही बोलतोय मॅन ऑफ द मॅच कडे. आणि तसेच अमेरिकेमधून इकडून प्रशंसा होताना आम्ही बघतोय वारंवार. इथून ऐकतोय तर उमेश कडून चुम्मेश्वरी शॉट आपण बघितलाय. तर इथून टोटली 700 रुपयाचा कॅश प्राइज आम्ही इथून वितरित करणार आहोत. थँक्यू सो मच. आम्ही आमच्या